तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तात्पुरती चूल केली इथं पाणी तापवायला. आता एवढं भरून घ्यायचंय परत आज आपल्याला, मग फायनल. आणि याचं आहे ना कापून वगैरे आखून घ्यायचंय, बांधून घ्यायचंय, मग नंतर खिळापट्टी करून एकदम फिनिशमध्ये करून टाकायचंय. इथं आहे ना आपल्या वावरातली काळी माती आणून चिखलनी हे सगळं एकदम प्लेन करून घेऊ आता अशी मस्तपैकी. हाऊत पण आता पूर्ण वाळलाय, त्याच्यामुळे सोडलं यांना, शेळ्यांना, आणि थोड्या वेळाने आता कोंबड्याला पण देईन सोडून. तिथं मस्त वाळलाय. आता 2-1 दिवसांनी पाणी भरू त्याच्यात आपण. अजून पाणी मारलं त्याच्यावर, हौदावर पाणी मारलं, हा म्हणूनच तो काळा दिसतोय. सगळं पाणी निघालं सगळं, हा मग काय म्हणजे काहीच राहिलं नाही. मग लय भारी काम झालं. चला इथं आता तिकडून लावायचा आणि चिखल असा खालून, आणि तिथं हा. चला टाकली आता यांना पेंड, यांना देऊ थोड्या वेळाने मिनरल मिक्सर. आता चला माती भरायची. गोल्या, अय गोल्या उठ ना भाऊ, माती भरू दे ना तिथं, माती भरू दे ना. उठ ना, उठ ना, उठ 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 तिथून. ते मातीत मिक्स करायला मातीन ते धरून राहतं ना, मग त्यासाठी वाळलेलं गवत. चला आता घेऊ भरून अर्धी ट्रॉली. शेण टाकून, शेण टाकायचं. ओके, माती तर आलेली आहे, पण माती आपल्याला घ्यायची आहे. त्यात तिथं कशी घ्यावं आता, ही गाडी काढून इकडून घ्यावं का अशी आपल्या त्या पिवळ्या गाड्यात भरून एक एक वाताव ते कळा ना. भाऊ काय म्हणतात पप्पान ते. अरे दम खाय भाऊ, दम खाय जरा. मॅडम खाली व्हा तुम्ही. चला मला अजून गौरीला टाकायचंय, पण तिला वाडे टाकणार आहे. ती नाही टाकणार, ती वाडे बरोबर खाती. ह्या आहेत ना वाड्याचं जे ऊस असतो का तेच खात नाहीत, बाकी सगळं खात्यान. पाला बिला सारखा मुंडके गुत्तीतान. आरामशीर होऊन द्या आता गौरी, आरामशीर. चला आता माती आणली, चिखल करून लावून टाकू मस्तपैकी. यांचं काय म्हणणं आहे? काय 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 बस. अभी ये कैसा दिख रहा है, एक बार कमेंट करके ज़रूर बताइएगा. अभी यहाँ हम बनाने वाले हैं राजस्थानी चूल्हा. इधरच ना ग, हाँ इधरच बनवायचं ना. यहाँ पे नहीं तो यहाँ पे, किधर तो राजस्थानी चूल्हा बनाएंगे, जिसका है ना धूर जो असतो ना तो वर जाइन, धुआं ऊपर उठेगा. एक पाइप लगाएंगे ऐसा ऊपर. अभी यहाँ लिपाई हो रही है. पाईप इधर वरती पाणी जायचा, तिथे लिपाई करू राहिलं. चला आता झाली लेवल सुद्धा. आता याच्यात पाणी मारायचंय आणि मग ओके. किती राहिलंय? इकडचे कट झाली बांधून. मग मी तेच तुला विचारलं होतं. हा पूर्ण दिसत होत तू.
झोपडी पण दिसते तुझी. फायनली सगळी झोपडी बनवून, सगळी नाही प्रॉपर मध्ये पण तिचं स्ट्रक्चर पूर्ण उभा राहिलंय आता. हे बघा, आता आहे ना वाड्याचा वाट बघू, किंवा मग वाडे नाही भेटले तर मग ऊसाचं पाचरट वगैरे देऊ टाकून असं मस्तपैकी वरती. आधी तट आथरायचं, मग पाचरट द्यायचं बांधून कशाने तरी. अजून आडवे बांबू लावायचे असे, आणि या ठिकाणी ना अजून एक असे आडवे 2 बांबू द्यायचे लावून असे उभे. बाकी झाली आता एकदम भारी स्ट्रक्चर उभा. वा वा वा, काय मस्त दिसू राहिली भाऊ. आता काम स्टॉप करतो मी. पप्पांना मी सगळ्यांनी आधी स्ट्रक्चर बांधून घेतलं होतं, मी आता आडव्या पट्ट्या दिल्यात बांधून मस्तपैकी. आता सगळ्या शहराला नवल वाट राहिले की नेमकी झालंय तरी काय आहे. एकदम ओके मध्ये. चला भाऊ, याला पाणी मारतो मी. सकाळ पाहून 3दा पाणी मारलंय, पण पाणी मारणं गरजेचंच आहे. आणि विशेष म्हणजे आपण घरीच हौद बनवला आणि तो इतका परफेक्ट बनलाय की याच्यात आहे ना पाणी सुद्धा काहीच राहत नाही, सगळं पाणी निघून येतं. सगळं म्हणजे असं ठिगळ जिथं राहत असतं ना, म्हणजे घरी बनवलं थोड्याफार चुका होत असतात, इथून येणं सगळं पाणी असं येतं सगळं मस्तपैकी. कुठंच राहत नाही, असं खड्डं कुठंच झालं नाही हौदात. हा, आत्ता शिकाले राजहंस आणि झोपडी एका फ्रेममध्ये. आता किती मस्त वाटतंय ते. ही फ्रेम लय मस्त वाटू राहिली. हा उत्पन्न आला आता. चला, झालं तुमचं काम झालंय आता ओके मध्ये. चलो, सकाळी ना यांची मीटिंग पण झाली बरं का माझ्यामध्ये. परत ही मादी आहे ना एखाद्या वेळेस अंडे द्यायची शक्यता लय जास्त आहे. परत एकदा 3-4-5 महिने झालेत दिले असं ना, 6 महिन्याला देत असतात. आले असं नाही एखाद्या वेळेस या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात स्टार्टिंगला वगैरे 3 अंडे असं मला वाटतंय. परफेक्ट नाही, पण होप करतो की बाबा द्यावेच अंडे, कारण की आता आहे ना आपल्याला अजून राजहंस करायचे. काय नुसतं आरडतेत भो, नुसतं आरडतेत. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.